मनोज जरांगे पाटील निघाले दिल्लीला. दिल्लीला जाण्याचं कारण काय आहे? कारण ज्यावेळेस पानिपतचं युद्ध झालं आणि ते पानिपतचं युद्ध हे हरियाणा राज्यामध्ये झालं होतं आणि हरियाणा राज्य हे दिल्लीपासून जवळच आहेत, म्हणून मनोजदादा जरांगे पाटील हे दिल्ली वारीवर जात आहेत. मित्रांनो, नेमकं जरांगे पाटील कधी जात आहेत आणि जाण्याचं कारण काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत. आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, गेल्या 200-250 वर्षापूर्वी पानिपतचं युद्ध झालं आणि या पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांची पूर्ण हानी झाली. बिना पाण्या वाचून अन्ना वाचून कडाक्याच्या थंडीमध्ये मराठे लढले आणि या लढाईत जे काही रणांगण होतं ते म्हणजे पानिपतचं रणांगण होतं. आणि त्या पानिपतच्या युद्धामध्ये दोन्ही सैन्यांची कत्तल उडाली आणि त्या कत्तल उडालीच्या नंतर त्या ठिकाणी मराठे हारले गेले. आणि तोच क्षण, तोच शौर्य, तेच धैर्य आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचे जनक संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे 15 डिसेंबर रोजी दिल्ली या ठिकाणी जात आहेत. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जे काही हरियाणा, दिल्ली त्या ठिकाणचे जे रोड मराठे आहेत त्यांनी आमंत्रित केलं आहे की मनोजदादा जरांगे पाटील, तुम्ही हे ज्या युद्धामध्ये सैन्य किंवा सैन्याची हानी झाली होती तोच दिवस म्हणजे त्या ठिकाणी जाऊन त्यांना आदरांजली व्हायची आहे. आणि त्याच आदरांजलीसाठी आमंत्रित केलं आहे ते म्हणजे मराठ्यांचे दैवत मनोजदादा जरांगे पाटील. ज्या मनोजदादा जरांगे पाटील यांना 5 कोटी लोकांनी, 5 कोटी मराठ्यांनी आपलं राजा घोषित केलं आहे, तोच राजा 15 डिसेंबर रोजी दिल्लीकडे जाऊन पानिपतच्या युद्धात जे मरण पावलेले मराठे आहेत, सैन्य आहे, त्या सैन्याला आदरांजली वाहणार आहेत. मित्रांनो, तो काळ खूप बिकट होता. ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस सैन्यांना खायला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं आणि तडाख्याची थंडी होती. परंतु तरीही जिएंगे या मरेंगे या म्हणीप्रमाणे सैन्यांनी मागं न हटता अब्दालीच्या सैन्यावर तुटून पडले आणि अब्दालीच्या सैन्याची पण कत्तल केली गेली. त्याच कत्तलीचा वीर शौर्य दिन म्हणून पानिपत या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला मनोजदादा जरांगे पाटील हे जात आहेत. मित्रांनो, आपल्याला या जरांगे पाटील आणि पानिपत युद्धाविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.